नमस्कार बहिणींनो आणि मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ह्या व्हिडिओमध्ये। आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण सध्या महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या मनामध्ये एकच प्रश्न फिरत आहे, एप्रिलचा हप्ता अजून का आला नाही। काही महिलांना मार्चचा हप्ता मिळाला, काहींना फेब्रुवारीपर्यंत पैसे आले आणि त्यानंतर थांबले, तर काही महिलांनी अजून एकही हप्ता मिळालेला नाही, तर काही महिलांना अजून एक पण हप्ता मिळालेला नाही। त्यामुळे अनेक महिलांमध्ये चिंता, भीती आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे। गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज व्हायरल होत आहेत। काही लोक म्हणत आहेत की 60 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलं। काही मेसेजमध्ये सांगितलं जातं आहे की लगेच महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जा, कागदपत्रे घेऊन जा, नाहीतर पैसे बंद होतील। पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासनाकडून अद्याप कोणत्याही अधिकृत यादी जाहीर झालेली नाही, कोणतीही नवीन GR आलेला नाही। त्यामुळे अफवांवरती विश्वास ठेवून धावपळ करण्याची गरज नाही। आता अनेक महिलांचा प्रश्न आहे की जर आम्ही पात्र असू तर एप्रिलचा हप्ता अजून का आला नाही, तर त्यामागचं कारण समजून घेणं महत्त्वाचं आहे। कारण अनेक वेळा DBT प्रक्रिया टप्प्याटप्प्याने चालते। म्हणजे काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे आधी जमा होतात आणि उर्वरित महिलांच्या खात्यामध्ये नंतर पैसे जमा होतात। त्यामुळे अजून पैसे आले नाहीत म्हणजे तुम्ही अपात्र आहात असा निष्कर्ष काढू नका। विशेष म्हणजे ज्या महिलांना मार्चचा हप्ता मिळालेला आहे त्या महिलांनी अजिबात घाबरू नये, कारण जर तुम्ही अपात्र असता तर मार्चचे पैसे सुद्धा मिळाले नसते। याचा अर्थ तुमची पात्रता कायम आहे आणि पुढचा हप्ता येण्याची शक्यता अजूनही आहे। त्यामुळे संयम ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। अनेक महिलांनी नारी शक्ती दूत ॲप किंवा अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज केले आहेत, त्यामुळे त्यांना स्वतःची माहिती वेबसाईटवर तपासता येत आहे। काही महिलांना स्टेटस दिसत नाहीत, काहींचा अर्ज पेंडिंग दाखवत आहे, पण त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, कारण अनेक वेळा सर्व्हर अपडेट होण्यासाठी वेळ लागतो। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पैसे कधी येऊ शकतात। सध्या अशी माहिती समोर येत आहे की पुढचे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वाचे असू शकतात। DBT प्रक्रिया पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि जर DBT प्रक्रिया सुरू झाली तर उर्वरित पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात। त्यामुळे आज आणि उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा मानला जात आहे। आता अनेक महिला विचारत आहेत की किती पैसे येणार, तर काही महिलांना 1 महिन्याचा हप्ता येऊ शकतो, तर काही महिलांना 2 महिन्याचे पैसे एकत्र येण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। कारण काही वेळा शासनाकडून थकबाकी हप्ते एकत्र जमा केले जातात, त्यामुळे तुमच्या खात्यावर लक्ष ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे। पण इथे एक मोठा धोका देखील वाढताना दिसत आहे। अनेक फेक लिंक सोशल मीडियावर फिरत आहेत। काही जण महिलांकडून आधार नंबर, बँक डिटेल्स आणि OTP मागत आहेत। लक्षात ठेवा, शासन कधीही फोन करून OTP मागत नाही, त्यामुळे कोणालाही तुमची वैयक्तिक माहिती देऊ नका। जर भविष्यात शासनाने काही महिलांना अपात्र घोषित केलं तर त्यासाठी वेगळी अधिकृत प्रक्रिया जाहीर केली जाईल। कोणती कागदपत्रे द्यायची, कुठे जायचं, अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती शासनाकडून अधिकृतपणे दिली जाईल। त्यामुळे अफवांवरती विश्वास ठेवू नका। म्हणूनच बहिणींनो, सध्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संयम ठेवणे हे आहे। पैसे येण्याची शक्यता अजूनही कायम आहे। अधिकृत अपडेटची वाट पहा आणि तुमच्या खात्यावर लक्ष ठेवा आणि ही माहिती प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत नक्की पोहोचवा। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमचे काही प्रश्न असेल तर ते देखील नक्की विचारा। आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।